नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, स्पॉन्जी आणि चविष्ट ढोकळा. तर हा ढोकळा बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये घरच्या घरी बनतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणतं इन्ग्रेडियंट किती मेजरमेंटने यूज केले आहे ते तुम्हाला समजेल. तर हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सुरुवातीला मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तुम्ही वाटीची साईज बघू शकता. तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने तुम्ही मेजरमेंट करून इथे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे बेसन पीठ घ्या. त्यानंतर इथे पाव चमच हळद टाकली आहे. वरून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे अजून अर्धा वाटी रवा देखील वापरू शकता. इथे मी रवाचा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर इथे मी पाव चम्मच साखर टाकली आहे आणि वरतून 1 मोठा चम्मच आपलं तेल ॲड केलं आहे. त्यानंतर सुरुवातीला सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूहळू हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर रेडी करायचं आहे. सुरुवातीलाच इथे जास्त पाणी घालायचं नाही आहे. थोडं करून इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला फेटायचं आहे. कुठेच असे कोरड्या पिठाचे असे छोटे गोळे असतात तसे दिसायला नाही पाहिजे. कंटिन्यू आपल्याला एकच डायरेक्शनमध्ये फेटत राहायचं आहे. जेवढं आपण फेटू तेवढंच चांगला आपला ढोकळा जो आहे तो स्पॉन्जी होईल आणि व्यवस्थित फुगेल. ते एक 5 ते 7 मिनटं इथे कंटिन्यू मी क्लॉकवाईज डायरेक्शनने फेटत होते. आपल्याला हा कंटिन्यू फेटत राहायचा आहे. आणि त्यानंतर इथे 10 मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहे. वरतून झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि जोवर ही प्रोसेस चालू होती तेव्हाच मी साईडला एका कढईत थोडंसं पाणी ठेवलं आहे गरम करायला. आपल्याला स्टीम करायचं आहे त्यामुळे. अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी व्हायला पाहिजे. आता इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी वरतून झाकण ठेवून एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे. आता 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर कसं रेडी झालं होतं. तर झाकण काढल्यानंतर आपल्याला पुन्हा हे 2 ते 3 मिनटं पुन्हा व्यवस्थित फेटायचं आहे. ढोकळा बनवण्यासाठी हीच एक मेन टीप आहे की आपण जेवढं हे बॅटर फेटू तेवढंच चांगला आपला ढोकळा जो आहे तो फुलणार आहे. तर इथे परत 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फेटल्यानंतर आपल्याला मग पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथे मी इनोचा वापर केलेला आहे. तुम्ही इनोऐवजी खायचा सोडा देखील इथे वापरू शकता. तर 1 पॅकेट पूर्ण इनोचं मी इथे वापरलेलं आहे. आणि इनो टाकल्यानंतर आपल्याला वरतून 1 चम्मच पाणी टाकायचं आहे त्या इनोवर आणि लगेचच एकदम आपल्याला फास्ट फेटायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये पुन्हा व्यवस्थित आपल्याला फास्ट फेटायचं आहे. 3 ते 4 मिनटं भरपूर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपलं बॅटर आधी केवढं होतं आणि इनो टाकल्यानंतर जेव्हा आपण फेटतोय तर ते खूप जास्त फ्लफी होतं आहे, म्हणजे खूप जास्त अजून फुलतं आहे. ते जेवढं आपण व्यवस्थित फेटू तेवढं ते बॅटर आपलं फ्लफी होईल. तर एकाच क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मी कंटिन्यू फेटते आहे. 3 ते 4 मिनटं ही प्रोसेस करायची आपल्याला. आता मी नेमकं इथे एका हाताने बॅटर मिक्स करते आणि एका हाताने कॅमेरा पकडलेला आहे.
तर आता इथे फेटून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे एका भांड्यात टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी पातेलं घेतलं आहे. पातेल्याला मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे. आपल्याला खाली आणि बाजूला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यात लगेचच हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे. तर इथे माझं कॅमेरा स्टँड तुटला आहे, त्यामुळे मला इथे एका हाताने मोबाईल पकडावा लागतो आणि एका हाताने ही प्रोसेस करावी लागते. तेल लावून झाल्यानंतर लगेचच आपल्याला बॅटर त्या मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आता गॅसवर ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता मी अगदी थोडं पाणी टाकलं आहे कढईत आणि स्टँड ठेवला आहे आणि त्या स्टँडवर हे पातेलं मी ठेवणार आहे आणि वरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर आता सुरुवातीला इथे मी गॅसचा फ्लेम हाय ठेवला आहे. हाय फ्लेमवर आपल्याला हे 15 ते 20 मिनटं व्यवस्थित स्टीम होऊ द्यायचं आहे. लक्षात राहू द्यायचं आहे सुरुवातीचे 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवर, त्यानंतर 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हा स्टीम करून घ्यायचा आहे. ते व्यवस्थित स्टीम झाला आहे. नंतर गार झाल्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान फुलला आहे आणि एकदम स्पॉन्जी देखील झालेला आहे. तर इथे मी आता कट्स लावून घेणार आहे. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता आणि कट केल्यानंतर इथे मी एक तडक्या पॅनमध्ये आता तडका देणार आहे. तडका देण्यासाठी मी मोठा चम्मच तेल घेतला आहे आणि त्यामध्ये खूप सारी मोहरी टाकली आहे. मोहरी व्यवस्थित इथे तडतडू द्यायची आहे. वरतून लगेच 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं टाकले आहेत. त्यानंतर इथे मी 3 हिरव्या मिरच्या 2 भागातून असे कट करून घेतलेल्या आहे आणि ते आपण याच्यात टाकले आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आणि याच्यामध्ये लगेच मी आता अर्धा ग्लासला पण थोडंसं कमी पाणी मी ॲड करणार आहे आणि यामध्ये अर्धा चम्मच साखर टाकायची आपल्याला आणि लगेच इथे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हा तडका आपण जो ढोकळा कट केलेला आहे त्याच्यावर लगेच आपल्याला हे टाकायचं आहे. तर इथे आपला ढोकळा रेडी आहे. तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे आणि अगदी सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. तर रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि अशाच तुम्हाला नवीन रेसिपीज व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला भेटतील. थँक्यू. बाय बाय.